सामना किती षटकाचा? आयोजक कमिटी 6 षटकाचा हा सामना असणार आहे. पाईट संघाचे खेळाडू विजेते असणारे लागोपाठचे 3 चौकार ज्यांनी मात्र खेळले गेले त्यांच्यासाठी प्राइज होतं. अमित दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज होतं. युवराज दादा अल्लाट यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज होतं. आशिष भाऊ एळवंडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. संतोष एळवंडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. चला विनंती असेल प्राइज घेण्यासाठी या. लागोपाठचे 3 चौकार खेळणारा विनंती असेल उत्तम सर लागोपाठचे 3 चौकार कोणी खेळलेत पहा. फर्स्ट पाईट संघाचे फलंदाज अतुल चोरगे. चला विनंती असेल अतुल चोरगे आपलं प्राइज घेण्यासाठी यश यायचे. अतुल चोरगे असे प्राइज घेण्यासाठी आलेले आहेत. माजी उपसरपंच आदरणीय आशिष भाऊ एळवंडे यांच्या शुभ हस्ते प्राइज दिले जाईल आणि तसेच आणि संदीप भाऊ एळवंडे विनंती असेल दोन्ही मान्यवरांना आपण प्राइज देण्यासाठी यश यायचंय. तर ठिकाणी सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. जाव्यात मैदानावरती पाव्यात क्वार्टर फायनल क्रमांक 4चा सामना मैदानावरती आहे. कालच्या दिवसभरातील शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पोलादी निर्धार आमचा अश्रुबळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयात आमच्या वज्रावून बळवंत असे, मरण मारून पुढे निघाले गर्वतयाचा कोणारी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. क्वार्टर फायनल क्रमांक 1 आपण 4 आपण मैदानावरती पाहतो. एका बाजूला सोमनाथ दादा कानोरकर SKR तमोर्स SP11 मुंबई आणि त्यांच्या विरोधात प्रतीक 11 पुणे. हो पहिला चेंडू दिघोडे एक्सप्रेस रायगड एक्सप्रेस विश्वजित ठाकूर वेग आणि वेग प्रचंड वेग अतिवेग तुम्ही पाहताय. विश्वजित ठाकूरला गोलंदाजीच्या मार्क होती आहे. पहिला चेंडू मैदानावरती आपण पाहतोय विश्वजित ठाकूरचा डॉट बॉल आहे. एक निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय श्रेयश इंदुलकर मिस्टर परफेक्टनेस मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक चेंडू आपण पाहतोय ओमकार देवीदास देसाई सलामीची जोडी मैदानावरती आहे. विश्वजित ठाकूरचा मारा यावेळेस प्रचंड वेग शॉर्ट पिच चेंडू अंपायर्स कॉल नो बॉल. एका अतिरिक्त धाव्याने संघाचं खातं इथं मात्र खुललं जाते. अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन होते. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहा इथे मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे जमीपर आलेत. मैदानावरती सामना देखील 2 मातबरांमध्ये ही लढत मैदानावरती पाहायला मिळते. विश्वजित ठाकूरला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती आहे. दिघोडे एक्सप्रेस या नावाने सर्वांना परिचित आहे. रायगड एक्सप्रेस धावताना पाहायला मिळते. यावेळेस श्रेयश इंदुलकरला वेगवान मारा फ्रीड बॉल इथे मात्र डॉट बॉल. साठी देखील प्राइज होतं. आदरणीय आशिष दादा एळवंडे माजी उपसरपंच याच्या वतीने प्रत्येक समालोचकासाठी 3ही समालोचकासाठी 500 रुपयाचं प्राइज आलंय. धन्यवाद दादा. ओ यावेळेचा चेंडू इथं मैदानावरती पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूर वेगावरती स्वार होते. प्रचंड वेग अतिवेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा इथं विश्वजित ठाकूरनं आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत. एक नो बॉल आहे. एक चेंडू खराब होता पण लागोपाठचे चेंडू त्यांना मैदानावरती डॉट बॉल टाकतोय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये दाखवले गेले. रायगड एक्सप्रेस त्याला का म्हटलं जातं. सुरुवातीला दिघोडे गावातून केले गेलेला टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात. त्यानंतर जुन्नर प्रीमियर लीग कित्येक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या. भारत आणि भारत देशाच्या बाहेर विश्वजित ठाकूरनं वेगळा निमंत्रण. हो यावेळेस पुन्हा एकदा श्रेयश इंदुलकरला बॅक टू बॅक लागोपाठचा 4था चेंडू डॉट बॉल. विश्वजित ठाकूरच्या वेगाचं इथं कौतुक करायला गेलं. अतिवेग प्रचंड वेग. आज जर तुम्ही पाहायला गेलं अनेक प्रेक्षक अनेक क्रिकेटचे दर्दी या मैदानावरती गर्दी करतायत या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी इथं मैदानावरती उपस्थित झाले. याच्याकडे प्राइज असणार आहे. माजी उपसरपंच आदरणीय बाळासाहेब पिलाजी पानसरे सरपंच साहेबांच्या वतीने प्राइज असणार आहे. या डावामध्ये जो कोणी विकेट हॅट्रिक घेईल त्या विकेट राईडसाठी 5000 रुपयाचं प्राइज. ओव्हर टू कमेंट बॉक्स. यावेळी चेंडू मात्र खेळला अक्रॉस द बॅटनर चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू देखील अडवला गेला. चेंडूची फेकी सुरेख होती. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. 1 धाव्याने धावपलकोती वाढ होते. स्कोर कार्ड 2 धावा ज्या मात्र धावपलकोती आहेत.
योगेश पवार आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये होता. संघ मैदानाच्या आतमध्ये आज तुम्ही पाहताय कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, आकाश तारेकर, योगेश पेनकर हे संघामध्ये खेळाडूंचा समावेश तुम्हाला पाहायला मिळतो. योगेश पवार संघामध्ये विश्वजित ठाकूर आहे, अभिजित दुधे आहे, विजय पावले आहे, सुलतान खान, खानोके खान. एका बाजूला तुम्ही पाहताय शुभम मोरे संघामध्ये आहे. यावेळी चेंडू मात्र खेळला आहे. ओमकार देसाईच्या बॅटमधून फटका सुरेखा, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ब्रँडेड चौकार, 4 धावा. हा मारला चौका मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. थँक्यू टू या ठिकाणी या स्पर्धेच्या मित्रांनो जास्त संतोष भागमध्ये गेलो होतोय. खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रभर ज्यांचे शॉपचे खूप सारे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. प्रत्येक खेळाडूला एक चांगल्या वेगळ्या उंचीवरती आणि प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व साई स्पोर्टचे ओनर आदरणीय अमिरजी कदम आणि सायनाजी कदम हे दोन्ही देखील याठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहा इथं मैदानावरती तुम्ही पाहताय ओमकार देसाईनं आपला ब्रँड दाखवला. त्यानं मैदानावरती सुरुवात केली, त्यानं आपलं खातं खोलले, त्यानं अकाउंट खोलले. इथं मैदानावरती विश्वजितच्या वेगावरती तो देखील स्वार झाला, त्याला मात्र त्यानं प्रत्युत्तर दिलंय टिट फॉर टॅट. त्याच्या बॅटमधून चौकार. सुलतान खान गोलंदाजीच्या मार्क देतोय. खानोंके खान उल्हासनगर एक्सप्रेस इथं मात्र धावताना पाहायला मिळेल. सुरुवातीच्या षटकामध्ये तुम्ही पाहिले रायगड एक्सप्रेस त्यानं खर्च केला फक्त 6 धावा. षटक क्रमांक 1 मैदानावरती संपले गेले. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. सुलतान खान गोलंदाज. यावेळी चेंडू मात्र इथे पाहायला मिळतोय. श्रेयस इंदुलकर बॅटची काढा, एज घेतलंय. पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का SP मुंबई संघाला. या ठिकाणी जर कोणी खेळाडू बॅट्स घेण्यास इच्छुक असेल, थँक्यू टू श्रीनाथ क्रिकेट क्लब मानगाव निगोजे यांची बळीची थँक्यू टू या स्पर्धेच्या निमित्तानं पहा ज्याचा दोष विभागमध्ये देखील होतोय. सकाळचे पत्रकार आदरणीय गणेशजी फलके साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तसेच लोकमतचे पत्रकार आदरणीय विजयजी मुरे साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. आणि पहा जे नवीन खेळाडू ज्यांना बॅट घेण्याची इच्छा असेल, साई स्पोर्टच्या असणाऱ्या ब्रँडेड बॅट याच्याने उपलब्ध आहेत. साई कदम स्वतः मात्र त्याच्याने उपस्थित आहेत. ज्यांना कोणा बॅट घ्यायचे असतील तुम्ही त्यांची संपर्क साधा आणि बॅट घ्या. धन्यवाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुमित ढोंगडेला पारगावचा असणारा खेळाडू रायगड जिल्ह्यातील मैदानाच्या आतमध्ये येतोय. या खेळाडूच्या नावावरती अनेक सॉंग्स आहेत, तुम्ही युट्यूबवरती जा, सुमित ढोंगडेचे सॉन्ग तुम्हाला ऐकायला भेटतील. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सुमित ढोंगडे. तो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ओमकार देसाई. 6 चेंडू आणि 6 चेंडूवरती 6 चौकार खेळण्याचा विक्रम याच्या नावावरती आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आहे सुमित ढोंगडे. यावेळी चेंडू मात्र खेळला आल्याला स्वागत करतोय. अभिजित दुधे पाठलाग करतोय, शर्यत लागली, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुमित ढोंगडे ब्रँडेड चौकार, 4 धावा. हा मारला चौका मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. धन्यवाद डीचे. आपण पहा इथं मैदानावरती सुमित ढोंगडेनं देखील एक चौकार खोलला. त्यानं देखील मैदानावरती स्वतःचं खातं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये उघडले गेले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल जरूर केला जातोय. खानोंके खान, सुलतान खान. यावेळेस मात्र पडबार एक शॉर्ट पिच चेंडू. इथे अशा प्रकारची गोलंदाजी गरजेची आहे. सुमित ढोंगडेनं आल्याला स्वागत केलं होतं. सुलतान खानला एक चौकार खेळला होता. त्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं होतं आणि सुलतान खाननं रफ्तार का राजानं इथं वेगावरती स्वार होताना एक शॉर्ट पिच चेंडू मैदानावरती टाकला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातोय. सुमित ढोंगडेसाठी वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जाते. मिस्टर 360 या नावानं सर्वांना परिचित आहे. चौपरी फटकेबाजी करतो. फाईन लेग असू द्या, शॉर्ट थर्डमॅन असू द्या, मिड विकेट, डीप मिड विकेट, हे बॅकसाईडचा झोन त्याचा खूप स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये तो खूप फटके खेळतो. इथं आज पाहावं लागेल. यावेळेस फुल टाचून होता, दिशा दिली, गतीचा वापर गॅपमध्ये, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुलतान खानवरती आक्रमण. सुमित ढोंगडे चौकार, 4 धावा. हा मारला चौका मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका.
या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आलेल्या आहेत. कोणाचाही प्राइज इथे पुकारलं जाणार नाही. ज्या मान्यवरांना प्राइज लावायचा असेल त्या मान्यवरांना विनंती असणार आहे, त्या खेळाडूने विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर तुम्ही प्राइज द्या, घेण्याच्या अगोदर देऊ नका. सुलतान prize खान गोलंदाजीच्या हे- मार्कवरती आहे. संपूर्णपणे ज्यांना लावायचं असेल सामना संपल्यानंतर तुम्हाला जे काय प्राइज द्यायचे ते सामना संपल्यानंतर द्या. धन्यवाद. खानोंके खान, सुलतान खान, उल्हासनगर एक्सप्रेस वरती आक्रमण. सुमित ढोंगडे ओ यावेळी चेंडू मात्र पाहायला मिळतोय उजवीष्टीच्या थोडंसं बाहेर जाणं चेंडू पाहायला मिळतोय. गुडलँड पडती टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता. सुमित ढोंगडेच्या बॅटवरती येत नाही. योगेश पेनकरचा वेध घेतोय. फायटर जेट आपलं काम निभावताना पाहायला मिळतोय. सुलतान खानची गोलंदाजी इथे आपण मैदानावरती पाहतोय. सुमित ढोंगडे ऑन स्ट्राईक. व यावेळेस नो बॉल, बिमर चेंडू जसा आलाय तसा बिर्रकन फेकून दिलाय. षटकार सदाबा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. पहा इथे एक लॉलीपॉप चेंडू होता. खानोंके खान, सुलतान खान थोडेसे आपण पाहतोय वेगामध्ये बदल करत असताना एक नो बॉल आलाय, एक बिमार चेंडू आलाय, त्यावरती षटकार खेळलाय. 7 धावा वसूल केल्यात. सुमित ढोंगडेनं स्कोर काढते धावपलकोती धावा 21 रन 21 धावा. खूपच महागडे षटक आपण पाहतोय. सुरुवातीच्या षटकामध्ये विश्वजित ठाकेरनं अतिशय कंजूसभरी गोलंदाजी केली. फ्रीड बॉल ऑन स्ट्राईक सुमित ढोंगडे. व यावेळेस सुमित ढोंगडे डीप एक्स्ट्रा कव्हर, बिग 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 सिक्सर. षटकार. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याचं नुकतं शुभागमन देतोय स्वर्गीय आमदार. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय उद्योग सम्राट नितीन भाऊ गोरे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील संपूर्ण निगोच्या ग्रामस्थांच्या वतीने श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. पहा मैदान होती. सुमित ढोंगडेनं आक्रमण चढवलं, हल्ला केला, किती धावा वसूल केला, भरपूर धावा आला. तर षटकामध्ये धावपलकोती स्कोर काढती 27 रन 27 धावा. खानोंके खान, सुलतान खानचं षटक तुम्ही पाहायला गेलं खूपच महागडं होतं. 21 धावा त्या षटकामध्ये आल्या. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होईल विश्वजित ठाकूर. मोठ्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. रायगड जिल्ह्यातील असणारा दिगोडे गावचा हा खेळाडू आहे. जुन्नर प्रीमियर लीग JPL ला सुरुवातीला आला, त्यानंतर तुम्ही पाहायला गेलं जुन्नर प्रीमियर लीग 2017ची सर्व पारितोषिके यांनी जिंकली. तो विश्वजित ठाकूर मोठ्या. व यावेळेस ओमकार देसाईसाठी चेंडू होता. एक परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेणार होता. बॉल थोडंसं राईट झाला. बॅट आणि बॉलला कनेक्ट होताना पाहायला मिळत नाही. ही चेंडू तुम्ही पाहताय उसळी घेणार होता. योगेश पेनकर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हे क्षेत्ररक्षण तुम्ही पहा मैदानात सजवलं जाते. कृष्णा सातपुतेला तुम्ही पाहता पॉईंटला आणले, तदनंतर तुम्ही पाहता क्षेत्ररक्षणामध्ये जरासा थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. कव्हरला देखील तुम्ही पाहता अभिजित दुधे आहे. व यावेळेस ओमकार देविदास देसाई बॉल तर उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार सदावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. थँक्यू डिजे. पहा रायगड एक्सप्रेस वरती किती आक्रमण, किती हल्ला. एका बाजूला विश्वजित ठाकूर दाखवून देतो मै शेरे, तो ओमकार देसाई मै 1.25 शेरे. चेंडूवरती षटकार आलाय. ओमकार ऑन स्ट्राईक. यावेळी चेंडू मात्र वेगवान होता, भन्नाट वेग. प्रेक्षकांना हे पाहायचंय. इथं गोलंदाजी आणि फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. विश्वजित ठाकूरचा वेग पाहण्यासाठी आलेत, तर ओमकार देविदास देसाई याचा ब्रँड पाहण्यासाठी आलेत. मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर दोन्ही बाजूने दिली जात आहेत. चौकार षटकार खेळले जात आहेत. विश्वजित ठाकूर देखील वेगावरती स्वार होतोय. अतिवेगानं, प्रचंड वेगानं तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूर मोठ्या. ओमकार देसाई ऑन स्ट्राईक. व यावेळी चेंडू मात्र केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप फाईन लेग मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमकार देविदास देसाई ब्रँडेड चौकार 4 धावा. उंजी मोका हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. शिस्तीत राहते त्या उडू नको जादा.
थँक्यू डीजे. पहा ओमकार देसाईच्या नावावरती कित्येक अर्धशतक आहे. इथं या मैदानावरती झळकवलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. यावेळी चेंडू मात्र सावध रीतीनं खेळला, हलक्या रीतीनं डिफेन्स केलाय कृष्णा सातपुते. फेकी खूपच खराब. योगेश पवार बॅकअपला आला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. कृष्णा सातपुतेकडनं आपण पाहिलं गेलं फेकी थोडीशी खराब होती. अतिरिक्त धावा जरूर येत आहेत. 2 धावा वाढ होतील. स्कोर कार्ड एका धावेचं रूपांतर दुसरीमध्ये होतंय. 39 धावा धपल होते आहेत. 39 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मध्ये विश्वजित ठाकूर मोठ्या स्क्रीन कार्ड मारा करेल. ऑन स्ट्राईक ओमकार देसाई, नॉन स्ट्राईकला सुमित ढोंगडे. यावेळी चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. प्रचंड वेग होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू. ओमकार देसाईनं तिथं मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. बॅकअप देखील केला. ते लेगबायच्या रूपाने 1 धाव येईल. अतिरिक्त धाव्याने स्कोर कार्ड ती वाढ होतीये. मुख्य पंच कळत आहेत सलमान शेख. अतिरिक्त धाव येईल. लेगबायच्या रूपाने स्कोर कार्ड ती षटक क्रमांक संपलं जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावपलकोते आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावपलकोते आहेत. विश्वजित ठाकूरनं आपला स्पेल पूर्ण केलाय. 2 षटकं त्यांना मैदानात टाकली गेली. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये खर्च करतोय. 19 धावा विश्वजित ठाकूरच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाल्या. एका फलंदाजाला त्यानं बाद देखील केलं. एकही फलंदाज त्यानं बाद केला नाही. सुलतान खान, खानुके खान यांनी आपण पाहिलं गेलं. श्रेयस इंदुलकर मिस्टर परफेक्टनेसला बाद केले गेला. ओमकार देसाई ऑन स्ट्राईक, सुमित ढोंगडे ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजीच्या मार्कवरती सांगली एक्सप्रेस विजय पावले गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. 40 धावा धावपलकोते आहेत. 40 रन. 3 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 3 षटकांचा डाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जरूर बाकी आहे. पहिली इनिंग पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 ताकदवान बलाढ्य मातबर एकमेकांच्या समोर आहेत. रती मारत आहेत. इथे जिंकला तर सेमीफायनल, इथे पराभूत झालं तर या स्पर्धेच्या बाहेर. हो, विजय पावलेचा प्रचंड वेग होता. इथे अपील होतंय. जोरदार अपील, बिग अपील, लाऊड अपील केला ते अंपायर्स कळत आहेत. लेगबायच्या रूपानं 1 धाव. ओमकार देसाईसाठी अपील केलं होतं. विजय पावले सांगली एक्सप्रेस आपण पाहतोय. मांगलेगावचा खेळाडू आहे. बरंचसं क्रिकेट विजय पावलेनं देखील खेळले गेले. वेगावरती स्वार होतो. प्रचंड वेगानं गोलंदाजी करतो. विकेट टेकर गोलंदाज आहे. सातत्यानं संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतो. तो गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजच्या मार्क होत्या. विजय पावलेची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक फलंदाज सुमित ढोंगडे. सुमितच्या बॅटमधून देखील बऱ्याचशा धावा आपण पाहतोय मैदानात ते खेळले गेल्यात. 2 चौकार, 2 षटकार. सुमित ढोंगडे ऑन स्ट्राईक, नाबाद, नॉट आउट, 20 धावा. विजय पावले पुन्हा एकदा सच होईल. यावेळीचा चेंडू मात्र अंपायर्स कळत आहे. डावेस्टीच्या बऱ्याचशा बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावेल. गोलंदाजाला दंडित केलं जाईल. लाईन लेंथ कुठेतरी विसरताना पाहायला मिळतोय. ही टप्पा कुठेतरी भरकटताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती विजय पावलेला आपण पाहतोय. अभिजित दुधे देखील संघामध्ये. विश्वजित ठाकूर आहे. सुलतान खान आहे. 12th मॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. तुकाराम कुंचे महाराज आहेत. या संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप रस्सी खेच होताना पाहायला मिळते. आज विश्वजित ठाकूरचा नक्की समावेश पाहायला मिळतोय. विश्वजितनं देखील सर्वांना प्रभावित केलंय. आपला स्पेल पूर्ण केलाय. 2 षटकामध्ये त्यानं 19 धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला आहे. आकाश तारेकरला डीप कव्हर मधून पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर मध्ये आमंत्रित केलंय विजय पावले. यावेळेस इथे काय दांडी गुल, बत्ती गुल, क्लीन बॉल. सुमित ढोंगडे बिग विकेट गॉन. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. संधी साधून इथे सुमित ढोंगडे देखील आपण पाहतो मैदानाची बाद होते. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार खेळले होते. असं वाटलं होतं की सुमित ढोंगडे, ओमकार देसाई एखादी चांगली पार्टनरशिप मैदानात बनवतील. संघाला सावरतील. संघाचा डाव इथं मात्र सांभाळला जाईल. चांगला स्कोर कार्ड उभा केला जाईल. चांगली धावपलकावरती धावसंख्या मात्र इथं उभी केली जाईल. पण विजय पावलेनं मैदानात आपल्या वेगावरती रफ्तारवरती स्वार होत असताना क्लीन बॉल इथे मात्र बाद केले. सुमित ढोंगडेला मैदानाच्या आतमध्ये टिपले गेले. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. किसन देवेंद्रला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किसनच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं गेलं कालच्या दिवसभरामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. चांगले षटकार चौकार त्यानं या मैदानात खेळले होते. या मैदानात त्यानं फटके फोडले होते. आज खूप अपेक्षा असेल प्रेक्षकांना किसन देवेंद्र, ओमकार देसाई यांच्या बॅटमधून.
समोर वेगवान गोलंदाज आहे विजय पावलेला तुम्ही पाहताय. सांगली एक्सप्रेस मार्गावरती जो गोलंदाजीच्या मार्क होत्या वेगावरती स्वार होतोय. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज जमी पर आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महानगाव निगोजेकरांच्या भेटीला आलेत. महानगाव निगोजे चषकमध्ये यावेळेचा चेंडू होता वेगावरती स्वार होत असताना एक शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळतोय. किसन देवेंद्रला बॉल समजू शकत नाही, बॅटवरती पाहायला मिळत नाही. एक शरीराचा वेध घेणारा चेंडू अंगभेदक मारा, इथं मात्र डॉट बॉल आहे. एक निर्धाव चेंडू मैदानाचे पाहायला मिळतोय. डॉट बॉल देखील मैदानात टाकला जातोय. विजय पावलेचं कौतुक करायला लागेल. कंजूसभरी गोलंदाजी करत असताना संघाला ब्रेक थ्रू देखील मिळून दिलाय. सुमित ढोंगडेला देखील बाद केलंय. एक पार्टनरशिप त्यानं कुठेतरी मोडीत आणली. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल विजय पावले. यावेळेस किसन देवेंद्रच्या बॅट मधून उडवलाय समोरच्या बाजूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार. किसन देवेंद्रने पहा मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर दिले. टीट फॉर टॅट एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मिड ऑन लॉंग ऑनच्या डोक्यावरतून पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना हे खरं तर इथं पाहायचंय. चौकार षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, आतुर आहेत. तर एका बाजूला विजय पावलेचा वेग प्रेक्षकांना मनमुराद आनंद देतोय. त्या वेगावरती स्वार होतोय किसन देवेंद्र ऑन स्ट्राईक. विजय पावले गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. चेंडू मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक दूरवरती. फटलाक सुरू आहे. विश्वजित ठाकूर आकाश तारेकर चेंडू अडवेल, बॉल फेकेल तोपर्यंत 2 धावा स्कोर काढत येत आहेत. किसन देवेंद्र आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार देसाईच्या बॅटमधून 2 धावा किसन मैदानाच्या आतमध्ये घेतले गेल्यात. षटक क्रमांक मैदानात चालू आहे. 4थ्या क्रमांकाचं धावफलक स्कोर काढते. अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा पूर्ण होत आहेत. सोमनाथ दादा कानूरकर SP दादर मुंबई संघाचा धावफलक 50 धावा पूर्ण झाल्यात. अर्धशतक बनवलं जाते. विजय पावले गोलंदाज. समोरच्या बाजूला किसन देवेंद्र. यावेळी चेंडू मात्र खेळला अक्रॉस द बॅट ना अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक योगेश पवार रणजी पट्टू चेंडू अडवेल फेकेल. दुसरीचा प्रयत्न झालाय. चित्त्याची चपळाई, हारणाची गती. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पळून पुन्हा कौतुक करायला लागेल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहा कशा प्रकारे घेतल्या गेल्यात. अतिशय वेग होता. किसन देवेंद्र पहिल्या धावेसाठी धावला. दुसरी धाव देखील पूर्ण केली. षटक क्रमांक संपला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होते आणि स्कोर काढते धावा आहेत 52 धावा 52 रन. अर्धशतक पूर्ण होते. 52 धावा धावफलक होते बनवले गेल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 2 षटकं मैदानावरती बाकी आहेत. प्रेक्षकांनी तुम्ही आज पाहायला गेलं तर गॅलरी फुल भरल्या गेल्यात. डगआउटमध्ये देखील बसायला जागा नाही. जिथे नजर जाईल तिथे आज क्रिकेटचे दर्दी मैदानावरती गर्दी करतायत. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे जमी पर आलेत. या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आज तुम्ही पाहायला गेलं खेड तालुका, आंबेगाव, मावळ, जुन्नर, हवेली या तालुक्यातून बरेचसे प्रेक्षक छोट्या मोठ्या गावातून आज या मैदानावरती गर्दी करतायत. अनेक प्रेक्षक राजा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. 1,51,000 रुपयांचं असणारं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी 2 व्हीलर बाईक आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर निगोजे ग्रामस्थांनी केले गेलं बहरदार आयोजन आणि नियोजन. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक कार्यकर्ता एकत्रित येत. प्रत्येकानं या क्रिकेटच्या स्पर्धेला केले गेले सहकार्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामाजिक राजकीय पटलावरतील देखील प्रत्येक नेते, प्रत्येक पुढारी मंडळी आज या व्यासपीठावरती एकत्र आलेत आणि हा देखना सामियाना हा सोहळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. महानगाव निगोजे चषक 2021 स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. 4 मैदानावरती संपली गेलीत. 52 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू होत आहे. गोलंदाजच्या मार्क होती. गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. अभिजित दुधे गोलंदाजच्या मार्क होत्या. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट लॉगर मध्ये सातत्यानं गोलंदाजी करतो. पण आज संघनायक योगेश पेनकरनं 5व्या षटकामध्ये त्याला आमंत्रित केले गेले. अभिजित दुधे गोलंदाजच्या मार्क होती. अहमदनगर एक्सप्रेस अभिजित दुधे. यावेळेस उडवलाय ओमकार देवीदास देसाई. हेलिकॉप्टर लँड होतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा. पहा मैदानावरती काय टायमिंग होता. किती सुरेख, किती अप्रतिम, किती अफलातून दर्जेदार देखना. टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारे आणि फुलवणारे फटके तुम्ही पाहताय. ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट ओमकार देवीदास देसाई ऑन स्ट्राईक. काय फटका खेळला होता. अभिजित दुधेच्या वेगावरती स्वार झाला होता. हेलिकॉप्टर त्यानं लँड केलं होतं. तिथे मात्र त्यानं षटकार ठोकला गेलाय.
या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय निलेश भाऊ गोरे यांचा क्षणी सन्मान होतोय आणि त्याचा नितीन भाऊ गोरे साहेबांचा क्षणी सन्मान होतोय त्याचा सन्मान उपसरपंच आदरणीय आशिष भाऊ एळवंडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. आशिष भाऊंना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी पुढे यायचे. ब्रँडेड चौकार 4 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. ओमकार देसाईच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकारा पाठोपाठ चौकार देखील खेळला गेला. एक चांगली फलंदाजी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये एक स्फोटक इनिंग खेळताना पाहायला मिळतोय. आणि धावफलकृती 62 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने जास्त तो शुभागमन देखील होतोय. येरडवा जेलचे असणारे PSI आदरणीय साळुंके साहेबांसाठी शुभागमन झालेला आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. साहेबांना देखील विनंती करतो साहेबांना व्यासपीठावरती नफावर. धन्यवाद. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये उजवेष्टीच्या बारासा बाहेर जाणारा चेंडू मैदानात येतोय. एक अतिरिक्त धाव येईल. गोलंदाजाला दंडित केलं जाईल. अभिजित दुधे वेगावरती स्वार होत असताना खूप धावा इथे मात्र खर्च करतोय. 2 चेंडू आणि 11 धावा अभिजित दुधेनं खर्च केल्या गेल्या. ओमकार देसाई ऑन स्ट्राइक. की जेवण सुरू झालेलं आहे. जेवण सर्वांसाठी असणार आहे. प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना कोणा जेवण करायचं असेल त्या सर्वांनी जेवण करून घ्या. ओमकार देसाईच्या बॅटमधून चेंडू मात्र खेळला. लॉंगनला क्षेत्ररक्षक शिकता येणार आहे. चेंडू अडवेल. धावा देखील आपण पाहतोय एकच मैदानाच्या आतमध्ये येईल. योगेश पवारला आपण पाहतोय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षण करताना. ओमकार देसाईच्या फलंदाजीचं कौतुक करायला गेले. चांगली स्फोटक इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अभिजित दुधे असू द्या, विश्वजित ठाकूर असू द्या, सुलतान खान असू द्या, विजय पावले असू द्या, प्रत्येक गोलंदाजावरती त्यांना हल्ला चढवलाय. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑन स्ट्राइक फलंदाज किसन देवेंद्र. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडंसं खाली राहतोय. बॉल बॅटवरती येत नाही. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओमकार देसाई थोडासा नाराज आहे, थोडासा निराश आहे. किसन देवेंद्रला डॉट बॉल टाकणं मैदानाच्या आतमध्ये अभिजित दुधेला संघासाठी खूप गरजेचं आहे. कारण इथं धावा रोखायच्यात. इथं स्कोर कार्ड होती. धावा रोखाव्या लागतील. ब्रेक थ्रू संघाला मिळून द्याव्या लागतील. कारण का समोरच्या बाजूला तुम्ही पाहताय ओमकार देसाई खूप आक्रमक झालाय, खूप विध्वंसक झालाय, खूप धडकेबाज झालाय. त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचे फटके फुटले जात आहेत. तर किसन देवेंद्र हा देखील काही कमी नाही. तो देखील मैदानाती आपल्या बॅटमधून बॅटच्या भातातून एक चांगले स्ट्रोक इथे मैदानाती दाखवते. एक दर्जेदार फलंदाजी. युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव मध्ये असणारे अभिदुर्प टायगर वेगळे, पृथ्वीराज जगताप, सोमनाथ साळुंके, स्वरांजल गायकवाड. यावेळी चेंडू मात्र हवेत आहे. बॉल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरती आहे. शुभम मोरे चेंडूवरती आलाय. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव मैदानात येते. स्कोर कार्ड धावपलकोती धावा देखील आपण पाहतोय बनवले जात आहेत. 65 धावा 65 रन. हे सर्वजण ऍस्पिरेशन मित्र उभे झाले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होतोय. या ठिकाणी सकाळचे पत्रकार आदरणीय गणेशजी फलके साहेबांचा त्या ठिकाणी सन्मान होईल. आणि तसेच लोकमतचे पत्रकार आदरणीय विजयजी मुरे या दोन्ही पत्रकार मान्यवरांचा सन्मान होतोय. आणि त्याचा सन्मान करतील माजी उपसरपंच किशोररावजी एळवंडे, माजी उपसरपंच बाळासाहेब पानसरे, तसेच हिरमणाबा एळवंडे माजी उपसरपंच आणि माजी उपसरपंच निलेश. यावेळेस ओमकार देसाईचा ब्रँड पुन्हा एकदा लॉंडन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार. थँक्यू टू विनंती असणाऱ्या पत्रकार साहेबांना आपण दिले सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय. साहेबांचा सन्मान होतोय. गणेशजी फलके साहेब तसेच विजयजी मोरे साहेब आणि त्यांचा सन्मान किसनरावजी एळवंडे माजी उपसरपंच, बाळासाहेब पानसरे माजी उपसरपंच, हिरमणाबा एळवंडे माजी उपसरपंच, निलेशजी पवार माजी उपसरपंच. तर ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. त्यामध्ये बबनजी फडके साहेब यांना देखील विनंती असणारे आपण देखील सन्मान करण्यासाठी पुढे यायचे. सर्व मान्यवरांना विनंती करतो. लोकमतचे पत्रकार आदरणीय विजयजी मोरे, सकाळचे पत्रकार गणेशजी फलके, मान्यवरांचा यथोचित असा सन्मान या क्षणी केला जातोय. तर पुण्याचा देवा समालोचक कक्षामध्ये धन्यवाद. तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे जी काही मागणी केली गेली
टेक्नॉलॉजीचा वापर इथे मात्र जो केला जातोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह करतोय. अभिजित दुधे गोलंदाजच्या मार्कवरती होता. फलंदाजानं इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजानं चेंडू फेकलाय की नाही का इथं फलंदाजांना तो रिव्ह्यू आहे. त्यांना संधी आहे. गोलंदाज जर चेंडू फेकत असेल तर तो चेक करण्यासाठी एक रिव्ह्यू त्यांच्याकडे आहे. तो जर सक्सेसफुल ठरला यशस्वी झाला तर पुन्हा एकदा घेऊ शकतात. तो जर अनसक्सेसफुल ठरला तर तो तिथेच संपेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल चेंडू आहे. गोलंदाजानं चेंडू फेकला नाही. अभिजित दुधे पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती सचवेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यावरती षटकार खेळलाय आणि धावपलकोती धावा देखील आपण पाहतो बनवले जातात. 71 रन 71 धावा. एकाहत्तर धावा धावपलकोती आहेत. 71 रन आपण पाहतोय स्कोर कार्ड. अभिजित दुधेवरती खूप मोठं आक्रमण केलंय. किसन देवेंद्रच्या बॅटमधून आपण पाहिलं. ओमकार देसाईच्या बॅटमधून षटकार खेळला होता. षटक क्रमांक देखील संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा 71 रन. आता तुम्ही पाहता मैदानावरती अनेक प्रेक्षक क्रिकेटच्या मैदानावरती गर्दी तर करतायत पण युट्यूबच्या माध्यमातून जवळपास 5000हून अधिक प्रेक्षक या सामन्यासाठी जोडले गेलेत. तर सर्वांचं स्वागत आहे. यावेळी चेंडू मात्र खेळला गेला. किसन देवेंद्रच्या बॅटमधून दिशा गतीचा वापर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. विजय पावलेवरती देखील शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केले. 4 धावा इथं वसूल केल्या गेल्यात. योगेश पेनकर तुम्ही पाहिलं गेलं सुरुवातीला खूप शांत होता, खूप संयमी होता, पण इथं थोडंसं ॲग्रेसिव्ह होताना पाहायला मिळते की गोलंदाजांनी आज या मैदानावरती अक्षरशः मार खाला. इथं माती खाली आणि या मैदानावरती सिमेंटच्या विकेटवरती जर चांगले गोलंदाज माती खात असेल तर फलंदाजांच्या प्रेमात ही खेळपट्टी नक्कीच पडताना पाहायला मिळते. फलंदाजांसाठी तर नंदनवन आहेच आहे, पण या अगोदरच्या सामन्यात काय गोलंदाजी पाहायला मिळाली. हो यावेळेस रफ्तारकाराच्या वेगवान एक्सप्रेस सांगली एक्सप्रेस मात्र इथं अंपायर कळतात. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येईल. गोलंदाजाला दंडित केले जाईल. किसन देवेंद्रच्या डोक्यावरतून जाणारा चेंडू होता. अंपायरची तर मात्र कळवत आहेत 1 बाउन्स. चेंडू वाईड आहे. गोलंदाजाला दंडित केलं जाईल. इथे तुम्हाला जुर्माना भरावा लागेल. धावपलकोते आणि स्कोर काढती 76 रन 76 धावा. क्वार्टर फायनल क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांची लढत. प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. हा सामना कोण जिंकणार, कोण खेळणार, सेमीफायनल क्रमांक 2 कोण पोहोचणार मेगा फायनल मध्ये. इथं प्रेक्षक राजा आज हा सामना पाहण्यासाठी खूप गर्दी करताना पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या बाहेर, भारत देश आणि देशाच्या बाहेरील देखील अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत. यावेळेस किसन देवेंद्रसाठी चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू मात्र खेळला गेलाय. समोरच्या बाजूला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे किसन देवेंद्र ब्रँडेड चौकार. हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत चौका. पहा ना किसन देवेंद्रनं काय फटका खेळलाय. चेंडू तुम्ही पहा किती आखूड होता, किती शॉर्ट पिच होता. कुणाला वाटलं नव्हतं की किसन देवेंद्र अशा प्रकारे फटका खेळेल, पण त्यानं त्याच्या बॅटच्या भातातील एक देखणा स्ट्रोक टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. विजय पावलेवरती आक्रमण. विजय पावले टू किसन देवेंद्र. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विश्वजीत ठाकूर मोठ्या झेल टिपतोय. फलंदाज किसन देवेंद्र बाद. संघाला धक्का क्रमांक 3. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब मानगाव. किसन देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये बाद होते. न्यूमॅन नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. रोहित नार्वेकरला तुम्ही पाहता ज्याच्या बॅटमधून काल 2 बॉलवरती 2 षटकार खेळले गेले होते. उत्तुंग फटके ज्याच्या बॅटमधून आपण काल पाहिले होते. धावपलकोते आणि स्कोर काढते धावा आहेत 80 धावा. धावपलकोते आहेत 80 रन. रोहित नार्वेकर मैदानात आहे. शेवटचे षटक मैदानात आहे. 3 चेंडू मैदानात टाकले गेले. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 80 धावा धावपलकोते बनवले गेल्या. शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा बनवलं जाईल, कोणता संघ विजेता होणार. सोमनाथदादा कानूरकर स्पोर्ट फाउंडेशन SP मुंबई की आपण पाहतोय जितूबा वाल्लाट स्पोर्ट फाउंडेशन प्रतीक 11 पुणे. पुणे आणि मुंबई असा सामना तुम्ही जरूर मैदानात पाहताय. दोन्ही संघ मालक याच गावातील आहेत. एका बाजूला SK अर्थमोर्चे ओनर आहेत तर एका बाजूला उपसरपंच साहेब आहेत. सामना मैदानात आहे रोमर्षक रंगतदार बिग मॅच बिग फाईट महामुकाबला.
सांगली एक्सप्रेस विजय पावले समोर आहे. एका बाजूला ओमकार देसाई. ओमकार देसाईच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य तुम्ही जरूर पाहताय का विजय पावले समोर आहे. यावेळी चेंडू मात्र फ्लिक केला, दिशा दिली इथे सुलतान खान. खान ओके, खान पाटलाग. चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार, 4 धावा. चार धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुलतान खानचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. झेल टिपण्याची संधी होती. ओमकार देसाईला बाद करण्याची खूप मोठी संधी होती. ओमकार देसाईच्या वैयक्तिक धावसंख्येकडे आपण जाऊयात. तो मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीपासून खेळतोय. 13 चेंडू नॉट आउट, 37 धावा. ओमकार देसाई ऑन स्ट्राईक. 13 चेंडू आणि 37 धावा त्यांना मैदानावरती खेळल्यात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. चौपेर फटकेबाजी ओमकार देसाईच्या बॅटमधून आपण पाहतोय. कलात्मक दर्जाचे फटके देखील तुम्ही पाहिले. टेनिस बॉल क्रिकेटचे सुंदर फटके आपण पाहिलेत. यावेळी चेंडू मात्र फुल लेनचा ओरपी चेंडू होता. यॉर्कर चेंडू ब्रॉकल तिथे मात्र खोदावं लागतंय. बरेचसे परिश्रम मैदानात खेळावं लागतात. प्रचंड मेहनत इथे मात्र करावं लागते. विजय पावले जो मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये तो माहीर आहे. खोलटाप्याचे बुंद्यातील चेंडू तर तो सातत्याने टाकत असतो आणि इथं ओमकार देसाईला त्यानं मात्र उभं केलं गेलं. शेवटचे षटक काय डेथ ओव्हरमध्ये स्लॉगरमध्ये विजय पावलेल्या गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. ओमकार देसाई ऑन स्ट्राईक. यावेळेस ओमकार देविदा देसाई बिग 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 सिक्सर आउट ऑफ द पार्क. षटकार. नव्वद धावा धावपलकोती बनवल्या गेल्यात. स्कोर कार्डती ओमकार देसाईच्या बॅटमधून आल्यात. 15 चेंडू आणि 43 धावा. एकदा जोरदार टाळ्या ओमकार देसाई साठी. 15 चेंडू आणि 43 धावा. नॉट आउट, नाबाद. एक चांगली इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार आणि चौकार देखील पाहायला गेलेत. चला विनंती असेल बॉल फेका, जुना बॉल. एक इनिंग एक डाव संपला गेला. बनवला गेल्यात 90 धावा विजयासाठी बनवायच्यात. 36 चेंडू आणि 91 धावा. 36 चेंडू आणि 91 धावा. या मैदानावरती आव्हान काही नवीन नाही का. या मैदानावरती आपण 6 षटकामध्ये 80, 85, 5 षटकामध्ये 109 धावा होताना पाहिल्यात. त्या पाठलाग करत असताना संघ खूप जवळ देखील गेला होता. हे देखील आपण या मैदानावरती पाहायला गेले. त्यामुळे 36 चेंडू आणि 91 धावा हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये आहे. हे आव्हान देखील कशा प्रकारे पूर्ण केले जाईल हे देखील मैदानावरती पाहावं लागेल. एका बाजूला SP दादर मुंबईचा संघ आहे, एका बाजूला प्रतीक 11 पुणेचा संघ आहे. संघाचे मालक एका बाजूला उपसरपंच जितूबा वाल्लाट आहेत, एका बाजूला SK अर्थमोर्चे ओनर सन्मान्य सोमनाथ दादा कानूरकर आहेत. त्यामुळे सामना देखील मैदानावरती नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. उपस्थित असणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं पुन्हा एकदा श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे चषक 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक इनिंग एक डाव देखील संपला गेला. बनवले गेल्यात 90 धावा आणि विजयासाठी बनवायच्या त्या 36 चेंडू 91 धावा या कशा प्रकारे बनवल्या जात आहेत हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात सुमित सोनवणे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित महानगाव निगोजे चषक 2021 स्पर्धेचा असणारा आजचा आपण पाहतोय असा शेवटचा दिवस. अंतिम चरणाकडे झुकत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. चालू असणारा सामना आपण पुन्हा पाहतोय. चालू असणारा सामना मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. चालू असणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे एका दिशेने सोमनाथ शेठ कानूरकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात सँडी SP मुंबई यांच्या विरोधात आपण मैदानात जो संघ पाहतोय उपसरपंच आदरणीय जितूभाऊ अल्लाट फाउंडेशन पुणे अर्थात प्रतीक 11 पुणे.
या दोन संघांमध्ये सुरू असणारा हा घमासान युद्ध जे मैदानामध्ये समोरासमोर जे असणार आहे. दोन्ही संघ जे मैदानात पाहायचे तगडे ताकद नसणारे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय क्षमता ही कुठून कुठून इथे भरलेली आहे. दोन्ही संघाचे संघमालक देखील खऱ्या अर्थानं पाहिलं तर या निगोजे परिसरातील या निगोजे गावातील असणारे हे दोन्ही मान्यवर आणि या दोन्ही मान्यवरांचे असणारे संघ मालकीचे असणारे दोन्ही संघ. दीपक भाऊ आणि मैदानात पाहायचं आता सामना आपण पाहतोय ते दुसऱ्या डावाला ते सुरुवात झाली. 90 झाल्यात 51 धाव्याचं टार्गेट असणार आहे आणि सलामीचे फलंदाज आपण मैदानात पाहतोय. स्ट्राईकवर असणारा फलंदाज कृष्णा लक्ष्मण सातपुते कुर्डोवाडीचा डॉन मैदानात दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला मैदानात पाहायचंय एजाज कुरेशी सलामीची जोडी. सामन्यात सुरुवात षटक क्रमांक पहिलं आणि या दरम्यान पहा कृष्णाचं आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर छेरण षटकार. मैदानात पाहिजे मैदानाच्या म्हणून पाहतोय षटकार ते मैदान खेळून काढलाय कृष्णा लक्ष्मण सातपुते जो लगाता है सोते सोते चौकर छक्के उसका नाम है कृष्णा सातपुते. स्ट्रायकर तयार गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जावेद षटक क्रमांक पहिल्या मध्ये घेऊन आलाय. कृष्णा सातपुते षटकार खेळून काढतोय. पुन्हा पाहिजे फाईन लेग मध्ये चेंडू खेळलाय चेंडू सीमारेषा बाहेर लागोपाठचा दुसरा आक्रमण चेंडू पोहोचलाय. नो बॉल नो बॉल स्क्वेअर लेग आणि लॉंग स्टॉप मध्ये खेळलेले 3 क्षेत्ररक्षक. पंचाने मात्र पाय ते पंचांचं कौतुक देखील इथे करावं तेवढं थोडं आहे. चौकार आताच्या 5 धावा मिळतील. डीजे मैदानामध्ये आपण पाहतो निचून पहा आज स्वतःला सिद्ध करायचंय जसे असं ते उत्तर द्यायला ते सुरुवात झाली आहे. संघाचा स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धाबरगावरती धावा त्या 11 धावा कृष्णा सातपुते एजाज कुरेशी या खेळाडूंना मात्र पहा जगातील सर्वांच्या आवडीची जोडी उजव्या आणि डावकृत असणारं कॉम्बिनेशन कृष्णा सातपुते आपण मैदानामध्ये पाहतोय जो स्ट्रायक ऑन तयार असणार आहे. फ्री हिटचा चेंडू जावेद गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे आणि आता मैदानात पाहायचंय फ्री हिटचा चेंडूवरती कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल. क्रिकेट 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 संपूर्ण खेड तालुक्यामध्ये क्रिकेटमय वातावरण निर्माण झालंय. जिकडे नजर टाकावी तिकडे मात्र प्रेक्षक राजांची वाढती गर्दी. मोठा फटका इथे खेळून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मात्र होईल बॅटवरती चेंडू इथे येऊ शकला नाहीये. चेंडू आपण मैदानात जर पाहिलं गेलं तर चेंडू पूर्णपणे डॉट
संघाची धावसंख्या जर मैदानात पाहिलं तर संघाची धावसंख्या जर जी असणार आहे ती 11 धावा. मैदानात पाहायच्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ते निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील खेळला गेला. धावलगावरती धावा जे असणार आहे ते 11 धावा. षटक क्रमांक पहिलं जे मैदानामध्ये सुरू आहे. क्रिकेट काय असतं पहा. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी. क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. क्रिकेट म्हणजे धाडसाची शान. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. खूप मोठी अपील. पंचाने अपील आपण पाहतो ते मात्र फिट आणून लावली. आत्मविश्वासाची कमतरता निश्चितपणे जाणवतानाची पाहायला मिळाली. एक एक विकेट, एक एक चेंडू, एक एक धाव खूप महत्वाची आहे. कदाचित आधी खेळाडूच आपण पाहतोय अपील देखील करण्याचा प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त खऱ्या अर्थानं खेळाडूवरती दबाव दडपण प्रेशर वाढवण्याचं काम मात्र खेळाडू करत असतात. क्रिकेट आहे. पहिले षटक आपण पाहतोय मात्र सुरू आहे. जावेद उंचपुर आहे, तगडा आहे, ताकदवान आहे. तर स्ट्राईक वर असताना फलंदाज आपण पाहतोय कृष्णा सातपुते. 1 मे 1983 जन्मतारीख आणि त्यानंतर पहा क्रिकेट विश्वाला मिळाला एक सितारा. लोअर फुटाच नसेल जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू खेळला गेला आणि ते काय चुकीला माफी मिळणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार. चौकार मैदानामध्ये खेळला जाईल आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल धावलगावरती धावा जे असणार आहे त्या 15 धावा. षटक क्रमांक पहिलं जे मैदानामध्ये सुरू आहे. निगुजे ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या सर्व आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आयोजन पहा दैदिप्यमान असणार आहे क्रिकेटचं आयोजन. स्ट्राईक ऑन फलंदाज पुन्हा पाहायचे कृष्णा सातपुते. लोअर फुटाची असेल पहा नाचाकत पहा क्लास पहा. टेनिस क्रिकेटचा सौंदर्य दाखवणार फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. षटक क्रमांक मैदानामध्ये पहा संपलं गेले पहिलं एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दोनची पोहोचेल धावलगावरती धावा जे असणार आहे ते 19 धावा. एक षटकाचा खेळ जो मैदानामध्ये संपलाय. ओमकार देसाई खऱ्यातनं गतवर्षी देखील मात्र पहा गेल्याच आठवड्यात मात्र शतक देखील मात्र पूर्ण केलं ओमकार देसाईने. ओमकार देसाई बद्दल मात्र खऱ्यातनं पहा सांगावं तेवढं थोडं कमी पडेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किसन देवेंद्र, श्रेयस इंदुलकर. दुबई सारख्या 10 प्ले क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील मात्र ज्या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज पटकावली असा श्रेयस तो देखील आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे. काल ज्या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले तो खेळाडू देखील आपण मैदानामध्ये पाहिलाय. ज्या खेळाडूने अगदी वयाच्या 13व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली असा खेळाडू आता मैदानात गोलंदाजी मार्कवरती येतोय. तो गोलंदाज मैदानामध्ये पाहणार आहोत राहुल जोगाडिया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो पण तयार असेल मैदानाच्या आतमध्ये राहुल जोगाडिया. मुंबईवरून खऱ्यातनं नन्ना मुन्ना जादूगर म्हणून मात्र देखील या खेळाडूची टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये या खेळाडूची ओळख आहे. तो जादूगर मैदानात पाहायचं या मैदानावरती कशा पद्धतीने जादू दाखवेल. स्ट्राईक वर असणारा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय मॅन फ्रॉम इंदापूरचा असणारा खेळाडू एजाज कुरेशी. एजाज कर्नाटकमध्ये मात्र I-20 4 व्हीलर आपल्या नावावरती कोरणारा एजाज. आणि यात पाहायचं एजाजचं आक्रमण. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. गोलंदाज तयार. षटकार आपण पाहतोय मैदानात खेळून काढलाय एजाज कुरेशीने. इथे हल्ला चढवलाय. गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचंय बिग हिट. यह एजाज कुरेशीची पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकारांचा पाऊस धाव्यांचा पाऊस मैदानात पहा. या दोन्ही खेळाडूंना माहित आहे. एजाज कुरेशीला माहित असेल, कृष्णा सातपुतेला माहित आहे. डीजे तुम्ही थोडस तुमचं मन थोडस स्थिर करा पहिलं. षटकार मैदानात खेळून काढलाय. लागोपाठचा खेळलेला दुसरा षटकार मध्ये पाहायचं एजाज कुरेशीच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा दुसरा षटकार. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा,
पण झाले गेले विसर, मूठ आवळ अश्रू आवळ, लक्षावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर. एक एक प्रयत्न इथे करायचाय, जिंकायचंय, लढायचंय, संघर्ष करायचाय. कृष्णा एजाज ही जोडी मैदानात पाहतोय, स्ट्रायक ऑन तयार आहे. राहुल जोगड्यावरती चढवलं आक्रमण, लागोपाठचे खेळले 2 षटकार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. ओ पुन्हा पाहायचंय, डी बॅक टाकावर मध्ये खेळला जाईल, लागोपाठचा 3रा षटकार. चरण इनोवा 1518 क्रमांकाची जी काही गाडी आहे ती विंध्य असेल, ज्या मालकांची गाडी असेल ती गाडी तिथून काढा, तिथे थोडासा अडथळा निर्माण होतोय. धन्यवाद. सूचना संपली. जाऊयापर्यंत मॅचच्या दिशेने पहा. लागोपाठचा खेळलेला 3रा षटकार. 3 षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचेल दाबलगावरती धावा जे असणार आहे त्या 37 धावा. सलामीची जोडी मैदानात पहा, आक्रमण इथे चढवती, हल्ला चढवलाय. एजाज कुरेशी पुन्हा स्ट्रायक ऑन तयार. आणि यात पाहायचंय बिग हिट, हेलिकॉप्टरचा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. 6रा षटकार. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. पहा मैदानाच्या मध्ये एजाज कुरेशी देखील सांगत असेल, मी इंदापूरहून इथे कशासाठी आलोय, मी मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा कशासाठी गाजवल्यात, माझी ओळख काय, माझ्या नावावरती किती रेकॉर्ड आहेत. पहा व्ह्यूअर्स संख्या देखील आपण पाहतोय. प्रेक्षक राजे मात्र ऑनलाईन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहा टेनिस क्रिकेटचं कौतुक करावं तेवढं थोडं. 6200 प्रेक्षक राजा मात्र आपल्या पहा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडला गेलाय. आणि चोपेर मैदानामध्ये नजर टाकली तर प्रेक्षक राजांची गर्दी देखील आपण पाहतोय. पहा डीप कव्हर मध्ये खेळला जाईल, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, अमोल सुरेश बेंडलला मात्र पहा गेलेल्या सरामध्ये चेंडू चौकार. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. क्रिकेटचा रणसंग्राम मैदानामध्ये सुरू आहे. श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित मानगाव निगोजे चषक 2021. एजाज पुण्याचा तयार, स्ट्रायक ऑन तयार. पुण्याचा पाहायचं कॅप मध्ये निघून काढायचा आहे, सुसाट बऱ्याचा वेग आहे, बीच में से मिली तरार और उसमें से जड़ दिया चौकार. 4 रन. जबरदस्त बॅटिंग राहुल जोगड्याला मात्र पहा अक्षरशः संघाची धावसंख्या पण मैदानामध्ये पाहतोय. संघ दाबलक टाळ्यांच्या गजरामध्ये सावत्र उपसरपंच जितूभाऊ अल्लाट फाउंडेशन संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा ज्या धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. प्रयत्न 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 इथे सुरू आहे. 91 धावेचा पाठलाग जो मैदानात पूर्ण करायचा आहे. याच्याने सचिन बर्गे यांचे पिताश्री प्रभाकर बाबा बर्गे यांच्या वतीने एजाज कुरेशीच्या या आक्रमक खेळीसाठी 100 रुपयाचं प्राइज जमा झालंय. धन्यवाद. षटकाराचा पाऊस, धावेंचा पाऊस, जेवणाची मात्र पहा जेवण सुरू झालेलं आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना विनंती करेल जेवण करायचं असेल सर्वांनी जेवण इथे करून घ्या. जबरदस्त मॅच इथे सुरू आहे, परंतु पहा जेवणाची भूक खऱ्यात आता कोणाला लागणार नाही, कारण हा सामना सर्वांना पाहायचा आहे. हा सामना कोणाला मिस करायचा नाही. मला वाटत नाही असं कोणी आता हा सामना सोडून कोणी जेवण्यासाठी जाईल. जबरदस्त मॅच आहे. क्वार्टर फायनलचा सामना पण मैदानात देखील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल. प्रसन्न पाटील, मॅन फ्रॉम इन पनवेल. प्रसन्ना स्ट्राइक वरती कृष्णा, शॉर्ट पिच चेंडू फाईन लेग मध्ये चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावा मानगाव निगोजीच्या क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये खेळला गेला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले लाभलगावरती धावा त्या 57 धावा. पा मंजिल उन्हीं को मिलती है
जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जबरदस्त मॅच, जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सुरू आहे. कृष्णा सातपुते झाला मैदानामध्ये चढवलाय. या दरम्यान पुढचा पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पहा. अगदी चेंडू निर्धाव डॉट स्वरूपाचा चेंडू असेल. धावलगावरती धावा, त्या 57 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पाहतोय. तिसरं जे ते मैदान सुरू असणार आहे. 6 षटकांचा सामना, 51 धावेचं टार्गेट आहे. निम्मा पल्ला तिथे गाठलाय, निम्मा पल्ला बाकी आहे. प्रसन्न आपण तयार. शॉर्ट पिच चेंडू असेल, अति उसळीचा चेंडू. पंच इथे मात्र नाखुश आहेत. जमिनीला तिथे समांतर केला जाईल. वाईट बॉल. ओमकार शेठ कानूरकर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी सोजणी झालेलं आहे. पाणी इथे कमी पडलंय. ओमकार सरांना विनंती असतील, सर आपण कॉल करा आणि आपल्या कामगाराकडून पाणी बोलून घ्या. जाऊपर्यंत मॅचच्या दिशेने चौपेर पसरली शांतता आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या निश्चितपणे आपण पाहतोय. पुढे सरसावली जाणार आहे. धावलगावरती धावा आहे त्या 58 धावा. स्वप्न पाहायचंय कारण सेमीफायनल मध्ये इथे प्रवेश करायचा आहे, कारण चालू असताना सामना क्वार्टर फायनलचा सामना आहे. शॉर्ट पिच असेल, स्क्वेअर कटचा फटका खेळला जाईल. थर्ड मॅचच्या डोक्यावर चेंडू खेळलाय. चेंडू सरळ सीमाच्या बाहेर. चौकार. चौकार इथे मात्र खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल. धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या आता 62 धावा. 62 धावा धावलगावरती. तिसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. कृष्णा आणि एजाज ही जोडी का पहा, एका रात्रीमध्ये खऱ्या मोठी झाली नाही. हे खेळाडू एका रात्रीमध्ये तयार झाले नाही. दिवस रात्र या खेळाडूने आपल्या खेळीसाठी मात्र एकत्र केला. संघर्ष किती पराभव स्वीकारले असतील, किती अपयश स्वीकारला असेल, आणि अपयशावरती आज मात्र पहा ते स्वार झालेत. गोलंदाज तयार. प्रसन्ना. शॉर्ट पिच नसेल, पुन्हा स्क्वेअर कटचा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक मैदानामध्ये पाहिजे. झेल टिपत नाहीये. झेल इथे सुटला जातोय. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने संघाचा धावलक 63 धावा धावलगावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रसन्ना. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करणारी गोलंदाजी देखील इथे मैदानामध्ये अपेक्षित आहे, कारण संघ आपण मैदानामध्ये पाहतो दोन्ही संघ तगडे ताकदवान संघ. दोन्ही संघाची अनेक वेळा एकमेकांसमोर गाठ पडली आहे. दोन्ही संघाने एकमेकांना अनेक वेळा पराभूत केले. दोन्ही संघाने खऱ्या अर्थानं एकमेकांची ताकद आजमावून पाहिली आहे. आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. या महानगाव निगोच्या चषकामध्ये ते दोन संघ समोरासमोर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. एजाज कुरेशी मैदानामध्ये पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वातला असणारा ब्रँड ॲम्बॅसेडर एजाज. याही खेळाडूच्या नावावरती कित्येक अर्धशतक देखील आहेत, कित्येक शतक देखील आहेत. तो एजाज. गोलंदाज तयार. प्रसन्ना. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शॉर्ट पिच चेंडू असेल, पॉइंट मध्ये चेंडू खेळला. ई पॉवर. षटकार. षटकार मैदानात पुन्हा खेळला जाईल. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन जी पोहोचेल धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 69 धावा. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. एजाज कुरेशी ऑन फायर. दुसऱ्या बाजूला पहा कृष्णा सातपुते ऑन फायर. एका दिशेने 8, दुसऱ्या बाजूला विहीर. परिस्थिती खूप जबरदस्त मैदानात ओढावली आहे. सोमनाथ कानूरकर फाउंडेशन या संघासमोर आता खऱ्यातून खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिकडे पाहावे, जिकडे टाकावे चेंडू तिकडे मात्र धावा येत आहेत. जिकडे टाकावे चेंडू तिकडे चौका षटकार खेळतायत. चेंडू टाकावे तरी कुठे. गोलंदाजांच्या मनामध्ये पहा आता मैदानामध्ये अक्षरशः धडकी भरवणारी फलंदाजी ते मैदानात सुरू आहे. पुन्हा एजाज स्ट्राइक ऑन द यार. गोलंदाज तयार. ओ यावेळी पाहायचे भन्नाट वेग यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळाला. चेंडू पूर्णपणे डॉट देखील इथे मैदानामध्ये असणार आहे. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर धावलक 69 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये संपला गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत. आता 18 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 22 धावा. तीन षटकांचा खेळ आपण पाहतोय ते मैदानात संपलाय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो निश्चितप्रमाणे धावलगावरती धावा येते 69 धावा.
अडचणीवरती मात्र पहा हे दोन्ही खेळाडू तिथे स्वार होत आहेत. एजाज कुरेशीचं कौतुक करावं लागेल. एजाज कुरेशी मात्र पहा आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय आणि 8 चेंडू मध्ये त्याने 5 षटकार लगावलेत, 2 चौकार देखील लगावलेत आणि फक्त 1 चेंडू डॉट खेळलाय तो एजाज कुरेशी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायचं पुन्हा येईल मैदानात आता जावेद. अडचणीवरती स्वार होत आहेत मात्र पहा खेळाडू. अडचणींचा सामना त्यामध्ये सुरू आहे. कृष्णा सातपुते स्ट्राईक ऑन तयार. कृष्णा इज बॅक. पुन्हा मात्र पहा कृष्णा आपण मैदानात पाहतो स्ट्राईक ऑन तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र पहा बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. जावेद उंच प्राय तगडा ताकदवान आहे. कृष्णा सातपुतेला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यातला चेंडू अगदी खेळून काढला जातोय. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. पहा अगदी एखाद्या बागेत जावे आणि बागेमध्ये रमत गमत फिरावं तशी मात्र ही धाव इथे पळून पूर्ण केली गेली आणि तोपर्यंत संघाचा धाबा लागून पाहतो एकदा एका धावेने पुढे जाईल. 70 धाबा ज्या धाबलकावरती असणार आहेत. उडान अभी बाकी है, इंतजाम अभी बाकी है, अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. आता तो कुठेतरी सुरुवात झाली. आता तो कुठेतरी आक्रमकता हे खेळाडू आपले दाखवत आहेत. गोलंदाज तयार. जावेद आपण पाहतो मात्र पुन्हा तयार असणार आहे. संघाच्या सगळे मात्र पाहायचं पुन्हा तयार असेल. या दरम्यान पाहायचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर फटका चेंडू हवेत. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांची बळीची टाळी. थँक्यू. एजाज कुरेशीच्या एक जबरदस्त इनिंगसाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहा 9 चेंडू खेळलाय, 38 वैयक्तिक बनवल्यात एजाज कुरेशी. जबरदस्त बॅटिंग. एजाज कुरेशी मैदानात बाद होता आणि एजाज कुरेशी मैदानात बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जो मैदानात दाखल होईल तो आता योगेश पवार. कृष्णा सातपुते योगेश पवार आता ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे कमबॅक करावं लागेल. तुम्ही पहा यापूर्वीचा सामना देखील पाहिला असेल. 24 चेंडू 23 धावा या मैदानावरती झाल्या नाहीत. या मैदानावरती 12 चेंडू 13 धावा झाल्या नाहीत. या मैदानावरती 6 चेंडू 9 धावा झाल्या नाहीत. हे क्रिकेट आहे. अनिश्चितनं पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. गोलंदाज तयार. जावेद स्ट्राईक ऑन कृष्णा आणि यात्रा पाहायचा हेलिकॉप्टरचा फटका मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज कृष्णा सातपुते बाद. कृष्णा सातपुते देखील आपण पाहतोय वैयक्तिक 31 धावेची इनिंग खेळून त्या मैदानात बाद होत आहेत आणि मैदानामध्ये पाहायचंय नवीन फलंदाज संघाचे कॅप्टन कूल कॅप्टन मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल होत आहेत योगेश पेनकर अर्थात गाऱ्या जे आता मैदानात दाखल झालेत. योगेश पेनकर सामन्यामध्ये पण आता कमबॅक करणारी गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. धाबलकावरती धावा आहे त्या 70 धावा षटक क्रमांक मैदानामध्ये पाहतोय. 4थं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. जावेद आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. गोलंदाज तयार. स्ट्राईक वर असणारा फलंदाज योगेश पेनकर. जिद्दी चिकाटी साहसी धाडसी असणारा खेळाडू योगेश पेनकर स्ट्राईक वर तयार आहे. ओ यात्रा पाहायचे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. चेंडू मात्र बॅटवरती येऊ शकला नाहीये. चेंडू पूर्णपणे डॉट जो आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. संघाच्या संख्येत स्थिर असणार आहे. धावलकावरती धावा आहे त्या 70 धावा. 4थं षटक ज्यामध्ये सुरू आहे. 5 जावेद तिथे कौतुक करावं लागेल. पहिले षटक मागलं षटक पाहिलं परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 2 फलंदाज मात्र बाद केले आणि त्यामध्ये फक्त 1 धाव देखील मात्र खर्च केलेली आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र पहा संतोष जाधव असतील त्यांचा संपूर्ण मित्रवर या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अनिलजी कदम हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. शॉर्ट पिच असेल स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. राहुल जोगाड या चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर मैदानात घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारतो मैदानात कळला आहे. एक सिंगल जी घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाचे धावसंख्या आपण पाहतोय. धावलकावरती धावा त्या 71 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 जे षटक मैदानामध्ये सुरू आहे. संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. इथे नव्या पर्वाची सुरुवात करावी लागेल. इथे उतुंग भरारीची सुरुवात करावी लागेल.
इथे संघर्ष पुन्हा करावा लागणार आहे, कारण पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. गोलंदाज तयार, जावेद स्ट्राईक वरती पाहायचे, योगेश पवार स्लोअर वन डिलिव्हरी आपण मैदानामध्ये पाहतोय. पंच मात्र इथे पाहत थोडेसे नाखुश असणार आहेत, जमिनीला समांतर करतायत, दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल. अवंतर देखील इथे मैदानात मिळेल आणि या अवंतर धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जी पुढे सरसवली जाईल. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते धावलगावरती धावा आहेत त्या 72 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये जर आपण पाहिले गेले तर षटक क्रमांक 4थं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल, लॉंग ऑफ मध्ये चेंडू मात्र खेळून काढला जाईल. सिंगल तरी ते घेतली गेली. दुसरा क्षेत्ररक्षक मैदान पाहायचा, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, नकारतो ते आपण पाहतोय मैदानामध्ये खेळवला गेला. एका धावेवरती समाधान असेल. षटक क्रमांक मैदानात संपला गेले, 4थं 4 षटकांचा खेळ संपला. धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 73 धावा. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. समीकरण असेल शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत आता 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण मैदानामध्ये असतील. क्रिकेट क्रिकेट आणि पहा क्रिकेट, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोबत क्रिकेट खऱ्या अर्थानं कसं आहे पहा. क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल, असंही क्रिकेट आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, कोणाच्या हातामध्ये षटक दिलं जाईल. प्रसन्न पाटील पुण्यात आपण पाहतोय, त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. प्रसन्नवरती असणारा विश्वास मैदानामध्ये पाहायचा तर सारथाशी विश्वासाला कामगिरी करावी लागेल, कारण विश्वास इथे जिंकणं खूप गरजेचं आहे. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल. विकेटच्या शोधामध्ये असतील आता संघ. सोमनाथ शेठ कानूरकर हा संघ मैदानात पाहता विकेटच्या शोधामध्ये असणार आहे. गोलंदाज तयार, प्रसन्न मैदानामध्ये पाहतो पण आता तयार असेल तर स्ट्राईक फलंदाज योगेश पवार. चौफेर बसलेली शांतता. या सामन्याचं भविष्य काय होणार, सामना कोणाच्या पारड्यामध्ये पडणार, सामना कोण जिंकणार, सामना मुंबई जिंकणार की सामना पुणे जिंकणार, सामना कोण जिंकणार, परंतु सामना इथे प्रत्येक क्रिकेट जिंकणार, इथे जिंकणार आहे क्रिकेट. शॉर्ट पिच असेल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आणि पाय इथे झेल झालाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. थँक्यू. फलंदाज आपण पाहतोय मैदान बाद झालाय. धावलगावरती धावा आहे त्या 73 धावा. येणाऱ्या काळामध्ये देखील घरातून पहा आई करंडक, आई चषक, आईच्या नावाने मात्र पहा इथे करंडक भरवला जातोय चिखली परिसरामध्ये. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय जितूभाऊ यादव फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 61,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 51,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 41,000. ज्यांना कोणा मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो, तुम्ही आपल्या संघाची नाव नोंदणी करून घ्या. खुल्या गाठातील देखील संघ असतील. मावळा संघाचा 1 आप असेल, 1 खेड आप असेल, 1 चिखली आप असेल आणि 1 ओपन आप असणार आहे. 73 धावा. स्पर्धेचा कालावधी असेल 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. आणि याद पहा योगेश पेनकर ऑन फायर, चेंडू पोहोचता सीमाच्या बाहेर, षटकार. षटकार मैदानामध्ये खेळला गेला. धावलगावरची धावा जी असणार आहे ते 79 धावा. योगेश पेनकर आपण पाहतो, नवीन फलंदाज देखील आपण पाहतो मैदानात दाखल झालाय. शुभम मोरे स्ट्राईक वरती उभा असणारा नवीन खेळाडू आपण पाहतोय जो असणार आहे. षटकार ते खेळून काढला मैदानामध्ये योगेश पेनकरने. शॉर्ट पिच चेंडू असेल, पुन्हा पहा ताकद पहा, चेंडू वरती केलाय सपासप वार, षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानात खेळला गेला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 85 धावा. 85 धावा धावलगावरती जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू आणि 6 धावेची गरज. 9 गेंदे
और जीतने के लिए अभी भी 6 रनों की जरूरत। गोलंदाजी मार करती गोलंदाज पुण्याच्या मैदानापायच्या प्रसन्नावरती गेली त्या आक्रमण जे चढवलंय योगेश पेनकर लागोपाठचा दुसरा षटकार ते खेळून काढलाय। कूल कॅप्टन मास्टरमाइंड कॅप्टन योगेश पेनकर का म्हटलं जातं। खोलवट टप्प्याचा चिन्ह पण मैदानामध्ये पाहतोय आणि पुण्याच्या पायच्या मैदानाच्या आतमध्ये एलबीडब्ल्यू विकेट योगेश पेनकर बाद डीजे। फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झाला आणि नवीन फलंदाज देखील आता मैदानामध्ये दाखल होईल। रायगडचा वंडर बॉय मिस्टर बायकरमॅन मैदानात दाखल होतोय आकाश तारेकर। कित्येक टू व्हीलर आपल्या नावावरती कोरणारा खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने ज्या खेळाडूच्या नावावरती टू व्हीलर आहेत तो खेळाडू मध्ये दाखल झालाय आकाश तारेकर। मॅन फ्रॉम इन पारगावचा असणारा खेळाडू मैदानात पाहायचा आकाश जिंकण्यासाठी समीकरणाकडे घेऊन जाईल। 8 चेंडू शिल्लक आणि 6 धाब्यांची गरज। 8 चेंडू 6 सामना आहे व्होल्टेज येणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही। परंतु पायचा सामना कशा पद्धतीने ते करवट बदलतोय सामना रंग इथे बदलतोय। गोलंदाज तयार प्रसन्ना शॉर्ट पिच असेल पुल करण्याचा प्रयत्न बॅट वरती ते पण पाहतो चेंडू येऊ शकला नाही। चेंडू पूर्णपणे डॉट आहे। चेंडू डॉट 7 चेंडू शिल्लक 6 धावेची गरज। सामना कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे। क्रिकेट जबरदस्त मॅच जबरदस्त सामना मैदानावर पाहतोय। गोलंदाज तयार प्रसन्न स्ट्राईकवरती आकाश खोलवट टप्प्याचा चिन्ह पण मैदानामध्ये पाहतोय। इथे मात्र 5 चेंडू निसटलाय वाईट +4 5 धावा मिळतील चौकार। चौकार मैदानावर मिळतोय। या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचेल धावालगावरती धावा ज्या असणार आहे त्या 90 धावा। सामना इथे टाय झालाय जिंकण्यासाठी 1 धावेची जी गरज आहे। पुण्याच्या जमीन सत्र फटका खेळला जाईल आणि हा विजय चौकार बक्षीस पर्यंत पोहोचेल सेमीफायनल मध्ये पोहोचेल। उपसरपंच आदरणीय जितू पवार लाट फाउंडेशन पुणे अर्थात प्रतीक 11 पुणे विजय संघाचं अभिनंदन। जबरदस्त मॅच प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना पण मैदानामध्ये पाहतोय। एक हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये आपण पाहिला। सोमनाथ शेठ कानूरकर स्पोर्ट फाउंडेशन एसपी अर्थात सँडी एसपी मुंबई हाही संघ तुम्ही देखील या स्पर्धेत सहभागी झालात। या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला।